बना डाली, घरदार लुटा डाली। 2 मिनिटं थांब, पॅन्ट वर करतो, 2 मिनिटं थांब. करा का चालू. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम टॉप आणि विषय हार्ड झाला, एकदम कडक. आता मित्रांनो मेन म्हणजे तुम्हाला न्यू प्रोजेक्टवर जायचं आहे. तुम्हाला जे का फोटो पाहिजे तुम्हाला ॲड करून घ्यायचे ते तुम्ही ॲड करून घेऊ शकता. आता मेन म्हणजे मी आता हे वाला एक फोटो ॲड करून घेतो अशा प्रकारे. एंडिंग पार्ट डिलीट करून जे काय रेशिओ 9.16 सिलेक्ट करून फोटो छोटा असला अशा प्रकारे झूम करून घ्यायचा आहे. फोटो झूम केल्यानंतर मित्रांनो फोटो तुम्हाला ठेवायचा आहे 18 ते 20 सेकंडपर्यंत खिचून घ्यायचा अशा प्रकारे. खिचून घेतल्यानंतर ओव्हरलेवर जाऊन ॲड ओव्हरलेवर जायचं आहे. आणि जे काय मी एक व्हिडिओ तो तुम्हाला बीटचा व्हिडिओ आहे काय अशा प्रकारे. बीटचा व्हिडिओ मेन म्हणजे तुम्हाला कट करून घ्यायचं सांगतो. अशा प्रकारे बीट 1 2 आहे बघा. इथं 1 बघा, इथं 2 आला मित्रांनो. बरोबर इथं कट करून स्लिप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो. झालं अशा प्रकारे 3 आल्यानंतर आणि 3 करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला पुढे जायचं आणि 4 आल्यानंतर बरोबर आणि कट करून घ्यायचं आहे बरं. अशा लास्टला 24 पर्यंत बाकीचं पार्ट कट करून टाकायचं अशा प्रकारे. कट केल्यानंतर आता म्हणजे मेन मित्रांनो तुम्ही इथं लक्ष देऊन बघा. 22 कडे येऊन बरोबर कट करून घ्यायचं अशा प्रकारे. 23 ला एकदा कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला कट करून घ्यायचे. तर जे काही इथं बघा सांगतो मला, जे काय 4 पासून जे काय आता 21 पर्यंत आहेत अशा प्रकारे एकदम स्पीडमध्ये ते तुम्हाला काय करायचं आहे, एकदम असं स्लिप करून घ्यायचं. म्हणजे थोडं थोडं करून असं फोटो तुम्हाला जास्त बसले पाहिजे त्यात अशा प्रकारे. थोडं थोडं करून अशा प्रकारे तुम्हाला कट करून घ्यायचे हो. अशा प्रकारे तुम्हाला एकदम छोटे छोटे करून अशा प्रकारे कट करून घ्यायचे काय. तुम्हाला जेवढे होतील तेवढे कट तुम्ही करू शकता. एकदम बारीक बारीक करायचं. आता मेन म्हणजे सॉन्ग म्हणजे जे का आता मी हे बीट होतं त्याला ते सॉन्ग दिलं आहे तर बोल ते ॲडजस्ट करून टाकायचं अशा प्रकारे केल्यानंतर आता मेन म्हणजे स्टार्टिंगला यायचं आहे. घर असे स्टार्टिंगला यायचं एकदम मित्रांनो. ते असे बीट लावायचं आहे. तर एकदम बरोबर सेकंड बीटकडे येतं म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला झूम करून घ्यायचं आहे. आणि ह्या फोटोला मित्रांनो तुम्हाला ॲडजस्टमध्ये जायचं आहे आणि त्या सॅच्युरेशनमध्ये जाऊन मायनस करून टाकायचं आहे. आणि ह्याच्या पुढचं मित्रांनो बीट 2 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फोटोला थोडंसं असलेलं सरकून घ्यायचं आहे, बीट लावायचं आहे आणि जे काही तर पुढं 3 कडे येऊन अशा प्रकारे फोटो या साईडला आणायचा आहे. आणि इथं पण तुम्हाला ॲडजस्टमध्ये जाऊन सॅच्युरेशन एकदम कमी करून टाकायचं काय अशा प्रकारे. झाल्यानंतर आता जे काही ते जास्त फोटो आहे ते तुम्ही कट करून घ्या व्यवस्थित. आता मी डायरेक्ट इथं एकदा बॅक मोड हे बीटचं पार्ट डिलीट करून आता तुम्हाला डायरेक्ट मी सगळं ॲनिमेशन कुठले ॲड केले ते दाखवणार डायरेक्ट अशा प्रकारे मित्रांनो. मी ॲनिमेशन दाखवणार. आता जे का आपलं फर्स्ट इथं बीट 1 इथं येते, 2 इथं येते. आता बीटच्या 1 2च्या मध्ये आपण इथे एक ॲनिमेशन ॲड केलं आहे लाईट इफेक्टमधला हे वाला तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. आणि जे का आपलं बीट 3 नंबरचं जे काय या फोटोला आपण ॲनिमेशन दिलं आहे मित्रांनो रॉक इफेक्ट हे वाला. आणि मित्रांनो हे जे बाजूचा इफेक्ट दिला आपण बीट 4 मध्ये हे वाला दिलेला आहे तुम्ही बघू शकता नाव. आता एखाद्या पुढचे जे काय फोटोज होते बघा ते जास्त ते वाले 21 पर्यंत हे तुम्हाला एकदम इथं ॲनिमेशन वगैरे काय नाही त्याकडे फोटो तुम्ही छोटे छोटे ॲड करून घ्यायचे आहे. तर जे काय 21 23च्या पुढचा आता जे काही फोटो आहे ह्याला मित्रांनो आपण ॲनिमेशन दिलेलं आहे हे वाला दिलं आहे तुम्ही तो बघू शकता नाव. आता मित्रांनो ह्याच्या पुढचा आणि एक इफेक्ट म्हणजे 24चा अशा प्रकारे इथं आपण ॲनिमेशन दिलं आहे शेक 3 हे वालं. ह्याच्या पुढचा मित्रांनो आणि आपण दिलेला आहे हे वालं झालं. आता मित्रांनो ह्या फोटोला पण आपण ॲडजस्टमध्ये जाऊन सॅच्युरेशन कमी केले तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया मित्रांनो उद्याच्या व्हिडिओला.